श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आणि सुंदर अशा आलेल्या स्वामींच्या अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींचं नाव घेतलं किंवा नामस्मरण केलं म्हणजे स्वामी प्रसन्न होत असतात. फक्त भाव खरोखरच खूप महत्त्वाचा असतो. स्वामींची सेवा करण्यासाठी खूप काही नियम अटी असतात असं अजिबात नाही. तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने स्वामींची सेवा केली ना की स्वामी प्रत्येक भक्तांना खूप प्रसन्न होत असतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनामध्ये असणारी प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करत असतात. त्यासाठी काहीही करण्याची गरज नसते. स्वामींसाठी महत्त्वाचं म्हणजे अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे तुम्ही मनापासून श्रद्धेने जेव्हा स्वामींची भक्ती कराल ना तेव्हा स्वामी जे भक्तासाठी योग्य आहे तेच देत असतात. एखाद्याला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर तो भक्ती करत असेल तर अजिबात सुद्धा स्वामी ते त्या भक्तांना देत नाहीत. कारण जर ती गोष्ट पुढे जाऊन स्वामींना माहीत असतं की त्यांच्या भक्ताला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे. त्यामुळे जर पुढे गेल्यानंतर त्या भक्ताच्या आयुष्यात त्रास त्या भक्ताला सहन करावा लागणार असेल तर काहीही झालं, कितीही त्या भक्ताने भक्ती केली तरीसुद्धा स्वामी ती गोष्ट त्या भक्ताला कधीच देत नाहीत. मात्र त्याने केलेली भक्ती वायासुद्धा जात नाही. त्यामुळे जेव्हा त्याने मनापासून एखाद्या गोष्टीसाठी भक्ती केली ना तर त्याचं पुढं नुकसान होणार असेल तर स्वामी ते देणार नाहीत, परंतु त्या बदल्यात खूप काही देत असतात. कधीही त्याच्या इच्छेपेक्षा जास्त स्वामी देत असतात. त्यामुळे स्वामींची भक्ती केलेली कधीच वाया जात नाही. त्यामुळे जिथे सर्व काही दरवाजे बंद होतात ना तिथे स्वामींचा दरवाजा हा नेहमी उघडाच असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची भक्ती केलेली वाया जात नाही. त्यामुळे जशी जमेल त्या पद्धतीने भक्ती करणे गरजेचे आहे. स्वामींचा प्रत्येक अनुभव खूप गोड असतो, खूप सुंदर असतो, काळजाला भिडणारा असतो. परंतु आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. स्वामींचे दररोजचे वेगवेगळे आणि सुंदर चमत्कार ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याने काय होईल की मी इथून जरी व्हिडिओ सोडला तर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि स्वामींची लीला तुमच्या आयुष्यात देखील स्वामींचे चमत्कार ऐकायला भेटतील. आणि जेव्हा स्वामींचे चमत्कार ऐकायला भेटणं हे सुद्धा स्वामींचा एक अनुभव असतो. एक चमत्कार स्वामींचा ऐकायला भेटणं म्हणजे स्वामींची लीलाच असते. कारण स्वामींच्या सेवेमध्ये असा कोणताही भक्त येत नाही, कारण त्याला साक्षात स्वामींनी त्याला निवडावं लागतं. त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना मनापासून केलेली श्रद्धेने, मग ते स्वामींचं नामस्मरण असो किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप कानावर पडणं असो, प्रत्येक गोष्ट किंवा स्वामींची चमत्कार स्वामींचे अनुभव ऐकायला भेटणं हा देखील एक स्वामी सेवेतील एक मार्ग आहे किंवा हा एक अनुभवच आहे. चला तर मग आजचा अनुभव एका ताईंचा आहे, तो ऐकूया. त्या ताईंचं नाव स्नेहल आहे. त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचा एक अद्भुत असा चमत्कार झालेला आहे. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव स्नेहल आहे आणि मी माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तरी माझ्या घरामध्ये मी, माझे मिस्टर आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तसा जर माझ्या आयुष्यामध्ये स्वामी हे नव्हतेच असं म्हणायला हरकत नाही. परंतु हळूहळू दिवस निघून गेले. माझं लग्न झाल्यानंतर एक मुलगा, एक मुलगी, सुखी कुटुंब आणि माझं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन देखील झालं. परंतु का कोणास ठाऊक असं म्हणतात की कधी-कधी कोणाला काहीतरी वाईट वाटतं आणि त्यामुळे एखाद्याला एखाद्या गोष्टीचं का वाईट वाटतं हे देखील मला समजत नाही. परंतु माझ्या मला पोटदुखीचा त्रास भयंकर चालू झाला आणि त्याचबरोबर मासिक पाळी यामध्ये देखील प्रॉब्लेम येऊ लागला. 2 मुलं होऊन ऑपरेशन देखील झालेलं होतं.
परंतु मी स्वामींची सेवा हे याबद्दल मला काही माहीत नव्हतं. मी सेवा वगैरे काही करत नव्हते. माझा जो नित्यकर्म आहे तेच माझ्या घरातील कामे, मुलांची कामे, घरातील स्वयंपाक वगैरे बनवायचे आणि जे काही रोजची कामं आहेत तेच करायची. परंतु कोणत्याही देवाची भक्ती वगैरे असं काही नाही. जे घरामध्ये देव असतात आपले कुलदैवत, कुलदेवी यांचंच घरामध्ये देवपूजा वगैरे व्हायची. परंतु हळू दिवस बदलत गेले आणि माझ्या मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम येऊ लागला. अगोदर तर पोट तर दुखतच होतं, परंतु या अगोदर पोटदुखीचा कोणत्याही प्रकारचा त्रास मला होत नव्हता. अगोदर कधीच नाही. कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा काही वर्ष अजिबात कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे होत नव्हता. परंतु हळू दिवस जात होते आणि जे एक मुलगा, एक मुलगी आहे, तर ते ते देखील 5-6 वर्षाचा मुलगा झालेला होता आणि त्यापेक्षा मोठी मुलगी होती आणि अचानकच पोटदुखीचा त्रास आपोआपच होऊ लागला आणि त्यानंतर तो त्रास वाढत गेला. त्याचबरोबर मासिक पाळीचा त्याचा देखील त्रास वाढत गेला आणि जेव्हा मासिक पाळी वगैरे यायची, तर भयंकर त्रास व्हायचा, भयंकर पोटात वगैरे दुखायचं. तर अशामध्ये आम्ही पहिल्यांदा जो प्रत्येकजण करतात त्याच पद्धतीने आम्ही डॉक्टरची निवड केली आणि आम्ही डॉक्टरांना म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण पुढची ट्रीटमेंट घेऊया, असं आम्ही दोघांनीही मिस्टरांनी आणि मी ठरवलं आणि त्यानंतर दवाखाना सुरू केला. दवाखाना सुरू केल्यानंतर डॉक्टरांनी ट्रीटमेंट वगैरे चालू केली, गोळ्या औषधं चालू झाल्या, सोनोग्राफी वगैरे केली, तर पोटात कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता. अगोदर डॉक्टरांनी सांगितलं, की गोळ्या औषधी देऊन पाहूया, तर त्यानेही काही झालं नाही. मग त्याच्यानंतर ते बोलले, की काही प्रॉब्लेम आहे का ते पाहूया. तर त्यानंतर त्यांनी सोनोग्राफी पण केली, तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, सर्व काही नॉर्मल आहे. आणि मग माझ्या पोटात एवढं दुखतं का? त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये एवढं ब्लडिंग वगैरे भयंकर त्रास होतो. म्हणजे हे कशामुळं होतंय हे अजिबात सुद्धा समजायला मार्ग नव्हता. आणि असा त्रास एवढा होत होता, की म्हणजे जसं नॉर्मली 5-5 दिवसाचा जो मासिक धर्म असतो, तर तेवढाच दिवस ब्लडिंग होत असतं. तर असं माझं ब्लडिंग खूप दिवस व्हायचं. कधी 10 दिवस, कधी 15 दिवस आणि काहीच 5-6 दिवस गेले, की पुन्हा ब्लडिंग चालू व्हायचं. म्हणजे असा माझा पूर्ण महिनाच त्यामध्ये जायचा. म्हणजे असं काही वाटतच नव्हतं, की कंटिन्यू मी पिरियडमध्येच आहे, असं मला वाटायचं. आणि खूप वाईट वाटायचं, कारण अशी माझी अवस्था झालेली होती, की खूप वाईट झालेलं होतं आणि माझी तब्येत देखील आपोआपच खालावत आलेली होती. आणि अशामध्ये दवाखाना देखील चालू होता. सर्व काही चालू होते. डॉक्टरांनी जे त्यांच्याच्याने होईल, ते प्रत्येक गोष्ट डॉक्टरांनी केले. सोनोग्राफी केली, काही जे म्हणतील डॉक्टर ना, ते आम्ही देखील केलं. कारण फरकच पडत नव्हता. कुठे जावं काहीही सुचत नव्हतं. आणि त्यानंतर ना म्हटलं, की आपल्या डॉक्टरांकडून काही फरक पडत नाही. मग आयुर्वेदिक चा सल्ला घेऊन बघूया. कदाचित काही गोष्टी आयुर्वेदिकच्या डॉक्टरांकडून सुद्धा बऱ्या होत असतात. तर त्याच्यानंतर ना आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. काही दिवस त्यांच्याकडून देखील ट्रीटमेंट घेतली, परंतु कोणत्याही प्रकारचा काहीच फरक पडला नाही. जो त्रास तसाच होता आणि डॉक्टरांना शेवटी तर आम्ही म्हटलं, की जी गर्भाशयाची पिशवी आहे, तर ती तुम्ही काढून टाका. आम्हाला भयंकर त्रास होतोय. तर डॉक्टर बोलले, की तुमच्या शरीरामध्ये कोणताच प्रॉब्लेम नाही. जर प्रॉब्लेम असेल तरच आम्ही ऑपरेशन करतो. परंतु तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, तर आम्ही ऑपरेशन करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय मुळीच घेणार नाही. तर आता मग त्रास तर होत होता. डॉक्टरांना काहीही सापडत नव्हतं, की का त्रास होतोय? काय होतंय? आयुर्वेदिक डॉक्टरं पाहिली, त्यांनी देखील काहीच होईना. मग त्यानंतर आईनं माझ्या म्हणजे असं पंचांग वगैरे बघतात, कोण असं सांगतं, की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही. तिथं पाहिलं तर तिथं असं सांगितलं, की तिला बाहेरची बाधा आहे. म्हणजे कोणी काय केलेलं आहे. असं म्हणजे करणी बाधा वगैरे असं काही लोकं मानतात, काही लोकं मानत नाहीत. तो वेगळा प्रश्न आहे. परंतु असं मला माझ्या आईने सांगितलं, की तुझ्या बाबतीत मी विचारलं. कारण साहजिकच आहे, मुलीला एखादा त्रास व्हायला लागला, तर तिच्या आई-वडिलांना देखील भयंकर त्रास होत असतो. त्यामुळे माझी आई सतत काळजी करायची, की माझ्या मुलीला हा त्रास होतोय, तिला खूप वेदना होत आहेत, तिला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आई म्हणजे एका वेळेस कुठेतरी गेली होती, तर तिथे तिने विचारलं आणि विचारल्यानंतर त्यांनी देखील लगेचच सांगितलं, की तुमच्या मुलीला कर्णिबाधा दिसत आहे आणि तिला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे.
तर त्यानंतर आईने मला हे सांगितलं. त्याच्यानंतर ना हे सांगितल्यानंतर आता करायचं काय? तर त्यांनी काय उतारा वगैरे द्या म्हणून सांगितलं. तो उताराही दिला, परंतु काहीच फरक पडेना. परंतु ती असं त्या माणसाकडे डबल गेली, तर त्यांनी देखील सांगितलं, की ती करणी बाधा जी आहे ती जालीम आहे. सहजासहजी निघणार नाही. तर त्यासाठी आपल्याकडे अशी एक पॉझिटिव्हिटीची पॉवर हवी, की त्या बाधेला तिरस्कार करेल किंवा त्या बाधेला बांधू शकेल. अशा प्रकारची पॉवर पाहिजे. त्याच्यानंतर ना हा त्रास ना तसाच कंटिन्यू म्हणजे थोडा ते उतारा वगैरे दिल्यानंतर थोडाफार फरक पडला होता. म्हणजे पोटात दुखणं जरा जरा कमी आलं होतं. पण ते काही दिवसापुरतंच झालं. त्यानंतर ना फिरून जे पुन्हा पहिले दिवस होते ना, ते दिवस पुन्हा सुरू झाले आणि एके दिवशी मला असं स्वामींबद्दल समजलं, की स्वामींची भक्ती केल्यानंतर काही अडचणी कमी होत असतात आणि स्वामी असा आहे दैवत, की एखाद्याने भक्ती करायला सुरुवात केली, आता ते ज्याच्या त्याच्या भक्तीवरती आणि विश्वासावरती असतं, की स्वामी एखाद्यांना लवकर प्रसन्न होत असतात. एखाद्याची खूप परीक्षा देखील घेतली जात असते. परंतु मी तर या गोष्टीमध्ये असं म्हणेन, की माझं नशीब खूप चांगलं होतं. मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. असं म्हणजे मला समजल्यानंतर म्हटलं, की चला आता जे काही करायचं ते पूर्ण काही करून मी पाहिलेलं आहे. दवाखाना केलेला आहे, आयुर्वेदिक दवाखाना केलेला आहे. उतारा जे काही असेल, काही असेल, ते सर्व काही करून पाहिलेलं होतं. आता जे काही कोणी काही सांगेल, ते औषधं देखील, घरगुती उपाय देखील भरपूर केलेले होते. परंतु काही केल्यानं फरक पडत नव्हता. डॉक्टरांना ऑपरेशन करा, तर ते देखील ऑपरेशन करत नव्हते. कारण माझ्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसल्यामुळे त्यांनी देखील तो निर्णय घेतला नाही. त्यानंतर ना म्हटलं, की चला आपण स्वामींच्या सेवेला सुरुवात करूया. स्वामींची सेवा घरामध्ये सुरुवात झाली आणि स्वामींचं म्हणजे सुरुवातीला स्वामींचा फोटो वगैरे घरामध्ये आणला आणि सेवेला सुरुवात केली. सुरुवातीला स्वामींच्या सेवेविषयी एवढं माहीत नव्हतं. त्याच्यामुळे स्वामींचं नामस्मरण हे वगैरे चालू झालं. तर त्यानंतर ना आमच्या आसपास एक केंद्र होतं. तर एक वेळेस मी केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथं जे असतात पुजारी त्यांच्याशी बोलले. स्वामींची सेवा करण्यासाठी जे सेवेकरी असतात, तर त्यांच्याशी बोलले. तर त्यांना सांगितलं, की मला असा-असा त्रास होत आहे आणि मग मी काय करू? आणि खरं सांगू का तुम्हाला, जेव्हा मी स्वामींच्या केंद्रामध्ये गेले होते ना, तर त्याच्या 2 दिवस अगोदरच माझं ब्लडिंग थांबलेलं होतं. आणि मग त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही असं करा, की तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं, स्वामींचं नामस्मरण वाढवा. म्हणजे तुम्ही जेवढं होईल तेवढ्या माळी जप करायला सुरुवात करा. त्यानंतर त्यांनी सांगितलं तारक मंत्र करायला, तारक मंत्राचे तीर्थ वगैरे घ्यायला आणि त्यानंतर त्यांनी अशी म्हणजे सेवा काही दिली मला त्यांनी. आणि त्यानंतर ना माला मंत्र या सेवा त्यांनी करायला सांगितल्या. आता सेवा तर करायची आहे, परंतु म्हणजे असं मासिक धर्म असा येत होता त्यांनी मासिक पाळी, की 11-11, 12-12 दिवस कंटिन्यू ब्लडिंग व्हायचं. तर त्यामध्ये काय करावं काही सुचत नव्हतं. त्यामुळे स्वामींना सांगितलं, की आता जे काही करायचं आहे ते तुम्हीच करायचं आहे. तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळे मी ठरवलं, की आता जो ब्लडिंग होतंय त्याच्यामध्येच आपण ही सेवा चालू करायची. ब्लडिंग झालं तरी हरकत नाही आणि आपण ही सेवा चालू करायची. आणि त्यानंतर ना 2-3 दिवस गेले कारण घरगुती देखील प्रॉब्लेम असतो, काही अडचणी असतात. त्या अडचणींमध्ये 2-3 दिवस निघून गेले आणि नेमकं स्वामींची सेवा उद्या चालू करायची, की त्या दिवशीच आदल्या दिवशी संध्याकाळी ब्लडिंग व्हायला सुरुवात झाली. आता ब्लडिंग होतंय, आता त्यानंतर ना असा तरी 4-5 दिवसच मधले जात असतात. नाहीतर कंटिन्यू ब्लडिंग होत होतं, पोटात दुखत होतं, भरपूर त्रास होत होता आणि मग ठरवलं, की बाबा यामध्येच आपण सेवा सुरू करायची. कारण आपल्याला जर असं जर वेळ पाहायची म्हटलं, की बाबा आपण पूर्णपणे थांबून सेवा करायची असा जर विचार मनामध्ये आला, तर अशी सेवा कधीच होणार नाही. कारण मधले 4-5च दिवस वेळ सापडत होता. नाहीतर कंटिन्यू ही अवस्था अशीच चालू होती. त्यामुळे स्वामींना सांगितलं, की तुम्ही जे काय करायचं आहे ते तुम्हीच करा आणि सेवेला सुरुवात केली. अक्षरशः जेव्हा मी सेवेला सुरुवात केली ना, तेव्हापासून त्याच्या आदल्या दिवसापासूनच पूर्णपणे ब्लडिंग होत होतं. भयंकर त्रास होत होता. पण स्वामींना सांगितलं, की मी 11 दिवसाचा संकल्प करेन आणि 11 दिवस ही सेवा करेन आणि 11 दिवसाचा मी स्वामींना सांगितल्याप्रमाणे संकल्प देखील घरामध्ये केला
स्वामींचं आपल्या घरामध्ये देवघर असतं, तर तिथे स्वामींची पूजा वगैरे मांडली आणि संकल्प केला. ही सर्व मी म्हणजे ब्लडिंग होत असताना मासिक पाळीमध्येच सर्व काही केलं आणि त्यामध्ये मी संकल्प केला, की मी 11 दिवस स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र आणि माला मंत्र ही सेवा मी 11 दिवस करेन आणि मला फरक पडू द्या म्हणून आणि जर फरक पडला, तर मी कायमस्वरूपी तुमची सेवा करीन, म्हणजे तुमची जशी जमेल त्या पद्धतीने भक्ती करेन, असं स्वामींना सांगितलं. तर त्यानंतर ना मी तसा संकल्प केला आणि सेवेला सुरुवात केली. सेवा करत असताना एवढा त्रास होत होता, एवढा त्रास होता. भयंकर वेदना सहन कराव्या लागत होत्या. कारण त्या काळामध्ये एवढं पोटात दुखत होतं, बसता येत नव्हतं. खूप खूप अडचणी येत होत्या. परंतु संकल्प केलेला होता आणि एवढा म्हणजे मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती निर्माण झालेली होती, की नाही आपल्याला ही सेवा करायचीच आहे आणि ही सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या पाठीमागची अडचण आहे किंवा आपला जो त्रास आहे तो कुठेतरी कमी होईल हा विश्वास मनामध्ये होता आणि त्यामुळेच ठरवलं की आपण ही सेवा करायची आणि सेवेला सुरुवात केली. सेवा देखील होत होती, कशी का होईना, परंतु हट्टापोटी सेवा होत होती. परंतु भयंकर त्रास होत होता, वेदना भरपूर होत होत्या, बसता येत नव्हतं, पोटात दुखत होतं आणि जसं म्हणजे असं दुखायला जर लागलं ना, तर मी अशी लोळायची, झोपायची. परंतु सेवा होती त्याच्यामुळे काही झालं तरी नाही, मला ही सेवा पूर्ण करायची असं मनामध्ये इच्छा होती, की ही सेवा पूर्ण करायची म्हणूनच करायची. त्याच्यासाठी मग कोणतीही अडचण आली तरी आता मागे हटायचं नाही. आता का कोणास ठाऊक, परंतु एक वेगळाच मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण झालेली होती. एक वेगळाच विश्वास मनामध्ये निर्माण झालेला होता. खरं सांगू का, दवाखान्यात जेव्हा गेले ना, तेव्हा मनामध्ये जरा तरी विश्वास डगमगला असेल, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये अजिबात विश्वास डगमगला नाही. कारण पर्यायच नव्हता. कोणताच रस्ता दिसत नव्हता, की बाबा या रस्त्याने गेल्यानंतर माझ्या पोटात दुखायचं राहील. कारण दवाखाने केले, आयुर्वेदिक केलं, उतारा सर्व काही. बाधा आहे, ती बाधा तशीच. कारण त्या माणसाने सांगितलं, की खूप स्ट्राँग बाधा केलेली आहे. करणी बाधा ही खूप स्ट्राँग आहे. सहजासहजी निघणार नाही. तर जे काही आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं, की तुम्ही असं देवाची भक्ती करा, जेणेकरून तुम्हाला काहीतरी स्ट्राँग तुमच्या पाठीमागे पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. तर त्यासाठी मग ठरवलं, की आता स्वामी सेवेचा मार्ग, कारण मला स्वामींचे अनुभव देखील खूप ऐकायला आवडायला लागले. तर त्यामुळे मी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये झालेले जे अनुभव होते, ती मी ऐकत होते. मग मला माझ्या मनामध्ये असा विश्वास निर्माण झाला, की या लोकांच्या बरोबर स्वामींचे चमत्कार होतात, तर माझ्या आयुष्यात का नाही होणार? म्हणून ठरवलं, की आपण देखील स्वामींची सेवा करायची. जोपर्यंत आपल्याला जी 11 दिवसाची सेवा आहे, संकल्प करून केलेली होती, ती तर करायचीच आहे. त्याचबरोबर बाकी आपण आयुष्यभर पुन्हा स्वामींची जशी जमेल त्या पद्धतीने पण भक्ती मात्र करायची, नामस्मरण करायचं, असा मनामध्ये विश्वास होता आणि सेवेला सुरुवात झाली. खूप त्रास सहन केला, परंतु सेवा मात्र पूर्ण केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी झाली, की मी पूर्ण सेवा ही ब्लडिंग होत असतानाच केली. मासिक पाळीमध्येच सेवा ही पूर्ण केली. जोपर्यंत माझी सेवा चालू होती, तोपर्यंत पूर्ण ब्लडिंग होत होतं. 11 दिवस झाले, संकल्प पूर्ण झाला, त्याचं उद्यापन देखील झालं आणि त्यानंतर 1-2 दिवस झाल्यानंतर आपोआपच ब्लडिंग माझं थांबलं. उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी थोडंसंच झालं आणि तिसऱ्या दिवसापासून तर पूर्णच थांबलं. आणि त्यानंतर ना मग मी घरामध्ये स्वामींचं नामस्मरण वगैरे करायला सुरुवात केली. अगोदर देखील करत होते काही दिवस. त्याच्यानंतर स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र, तीर्थ घेत होते आणि म्हणजे माला मंत्र आहे तो म्हणजे सकाळ स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र, संध्याकाळी माला मंत्र वगैरे जप करायचे. अशी कंटिन्यू घरामध्ये सेवा चालू झाली आणि त्यानंतर 11 दिवसाचं जे संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर जसं ब्लडिंग थांबलं, त्यानंतर ना मला कंप्लीट 1 महिना कोणत्याही प्रकारचं ब्लडिंग झालं नाही. पूर्ण 1 महिना मी सांगते, जेव्हा मला 5च दिवस मधले सापडत होते, त्याच्यानंतर ना लगेचच ब्लडिंग व्हायला सुरुवात व्हायची. तर यावेळेस मात्र कंप्लीट 1 महिना कोणत्याही प्रकारचं ब्लडिंग झालं नाही, काहीसुद्धा झालं नाही. पूर्ण 1 महिन्याने जसं नॉर्मली स्त्रियांना मासिक पाळी येते, त्या पद्धतीनेच मला 1 महिन्याने मासिक पाळी आली आणि 4 ते 5च दिवस ब्लडिंग झालं. त्यानंतर पुन्हा पूर्णपणे ते थांबलं आणि आता 3-4 महिने झालेले आहेत. तर 3-4 महिन्यामध्ये मला कोणत्याही प्रकारे नॉर्मल स्त्रियांना जसं होतं महिन्यानंतरच 5 दिवसाचं मासिक पाळी येते, त्याच पद्धतीने मला देखील सुरू झालेलं आहे. त्यामुळे म्हटलं, की आपण देखील आपला अनुभव शेअर करावा
आणि जी माझ्या पाठीमागे जी स्ट्रॉंग करणी बाधा जी होती ती स्वामींनी दूर केली असं म्हणायला कोणत्याही प्रकार काहीच हरकत नाही. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतरच हा चमत्कार झालेला आहे. या अगोदर एवढे उपाय-तापाय करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा काही सुद्धा बदल झाला नव्हता. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये हे मात्र मी शिकलेले आहे, की स्वामींची सेवा केल्यानंतर तुमच्या पाठीमागे काहीही असू द्या, कोणी काही केलेलं असू द्या किंवा नसू द्या किंवा कधी-कधी बघा आपण संसारी जीवन आहोत, यामध्ये कधी अडचणी येतात, कधी काही येतं. परंतु स्वामींची सेवेमध्ये असल्यानंतर ना, स्वामी नेहमी पाठीशी तर राहतातच, त्याचबरोबर कधी आपल्याला त्यातून बाहेर काढतात, हे खरोखरच समजत नाही. त्यामुळे मी ठरवलं, की आता स्वामींची सेवा ही करत राहायचं आणि स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला जे काही योग्य वाटेल ते स्वामी देणारच आहेत. कारण स्वामींना हे योग्य वाटलं त्याच्यामुळे मी 11 दिवसच संकल्पयुक्त सेवा केली आणि त्याच्यातून स्वामींनी एवढ्या मोठ्या संकटातून मला बाहेर काढलं. म्हणजे एवढा त्रास होत होता खरं सांगू का, तर असं मला वाटायचं की या वेदना सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं. इथपर्यंत मला वाटायचं की मी ना खरोखरच हात जोडून म्हणायचे की मला मरायचंय, मला जगायचं नाहीये. म्हणजे मी मेली तरी चालेल, परंतु मला हा त्रास सहन करायचा नाहीये. मला हा त्रास सहन होत नाही. एवढा त्रास मी सहन करत होते. परंतु या त्रासातून जिथं मी देवाला मरण मागत होते, तिथं मला त्यांनी यातून तारलं. त्यामुळे माझ्या खूप मोठ्या संकटातून मला स्वामींनी बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी हात जोडून विनंती करते, की तुमच्या पाठीमागे संकट आल्यानंतरच स्वामींच्या सेवेमध्ये या, असं मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही. संकट येण्या अगोदरच तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा आणि त्याने तुमच्यावर आलेली संकटे अगोदरच तारतील आणि कसं होईल, की मी एवढा त्रास सहन केल्यानंतर मला स्वामींनी तारलं, परंतु तुम्हाला त्रास सहन करावा लागणार नाही. त्यामुळे स्वामींची सेवा करा. मी जे अनुभवलं ते कोणाच्याच आयुष्यात होऊ नये ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. परंतु अगोदरच जर तुम्ही स्वामींच्या सेवेला लागला ना, तर अडचणी खूप दूर निघून जातील. कारण स्वामी हे आपल्या भक्तांचं नेहमी रक्षण करत असतात. त्यामुळे त्यांच्या चरणाशी, त्यांच्या भक्तीमध्ये असलेल्या प्रत्येक भक्तांचे रक्षण हे नक्कीच होणार आहे. हा तरी मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे स्वामींची सेवा ही करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. जे काही योग्य वाटेल ते नक्कीच स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा करणं हे प्रत्येक मानवधर्माचं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्याला विश्वास आहे ना, त्यांनी स्वामींवर विश्वासाने भक्ती केलेली लवकरच त्याचं फळ भेटत असते. त्यामुळे तुम्ही देखील सर्वांनी स्वामींची भक्ती करा. हेच जाता-जाता मी सर्वांना सांगेन आणि हा माझा अनुभव होता. ते तुमच्या सर्वांशी मी शेअर केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता आणि असेच स्वामींचे आगळे-वेगळे, सुंदर-सुंदर तेवढेच मनाला भिडणारे स्वामींचे अनुभव जर ऐकायचे असतील, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना, तेव्हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं हे देखील खूप गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.